एखाद्याच्या गाडीचा VIP नंबर असेल ना तरी आपण तेवढं लक्ष देत नाही. पण जर कोणी एखादा नंबर लहान मोठा करून VIP दिसावा असं जर केला तर आपण ते पाहतो, त्याच्यावर बोलतो, त्याला महाराष्ट्रीयन म्हणते. तसा कुचिन माइंडसेट आहे आपला. तर विषय असा आहे भावांनो की दरेंद्र म्हणते की खरातचे व्हिडिओ पोस्ट डिलीट करा, नसतात 3 वर्षाची शिक्षा. ते सांगलीचा नासका आंबा किडे भुर्जी म्हणते की खरातला मारून मोकळा व्हा. तुम्हाला आठवते का, याला कुत्री डसली होती, तिच्यावर उडाय गेलं तर काय मला माहीत नाही, पण ह्याला डसलेली कुत्री मारणं झालं नाही आणि खरातला मारून मोकळं व्हा म्हणते. मोकळं व्हा म्हणजे काय, अडकलं का? खरात प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी मोठं अडकलेलं आहे. नसता ह्याचे धागे दोरे त्या खरातच्या गुरुपर्यंत गेले असेल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की नाशिकमध्ये खरातचा गुरुबाप राहतो, त्याचा आशिक आपले पंत आहे, देव समजतात त्यांना. त्याचे तर पुरे नागडे व्हिडिओ आहे म्हणते. हे कारण असेल, नसता काहीतरी असेलच. म्हणून घाईघाईमध्ये पोलिसांना आदेश दिले असावे आणि हिरवळचा गोधडी टिपऱ्या खेळतानाचा व्हिडिओ पुढे केला. म्हणजे खरात प्रकरण मागं पडल आणि झिरवळची पण विकेट पडल. यांना विधान भवनात कुठं कसं बोट घातलं हे सांगता येते, फक्त आ ऊचा आवाज नव्हता, बाकी सगळं तर सांगितलं. आणि जर पत्रकारांनी घडलेल्या घटनेचा फोटो टाकला तर 3 वर्ष सजा. काहीतरी मोठा विषय येईल, वाट पहा. फॉलो करून ठेवा.